आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. ही महत्त्वाची चर्चा आपण करतोय कारण शेवटी प्रश्न सोन्याचा आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असा प्रश्न आहे आणि म्हणून त्याविषयी आपण चर्चा करतोय. कुमार जैन आपल्या बरोबर आहेत, ॲडव्होकेट अमित कारखानीच आहेत, तसंच विलास महाजन आहेत आणि आता आपण विनोद जैन यांना देखील या चर्चेत सामील करून घेतोय. चेअरमॅन आहेत होलसेल ज्वेलर्स असोसिएशनचे. विनोदजी, खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. मगाशी आपण ही चर्चा करत होतो की ज्या प्रकारे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे खूप सारे जे मोठे मोठे ज्वेलर्स आहेत त्यांनी स्कीमच आता बंद करण्याचं ठरवलेलं आहे. मात्र यांनी आरोप असा केला जातोय की सामान्यांना खूप तोटा होऊ शकतो कारण चांगलं बचत होऊन सोनं घेतलं जात होतं. तुमचा काय विचार त्याविषयी? सामान्य नागरिक के लिए बहुत अच्छी स्कीम थी ये, जो ये स्कीम गवर्नमेंट ने जो पॉलिसी लाई है उसके कारण जो बंद होगी तो सामान्य नागरिक को जो फायदा होना चाहिए ये स्कीम से वो फायदा नहीं होगा. ये स्कीम चालू रखनी चाहिए और गवर्नमेंट को इसके बारे में कुछ सोचना चाहिए. जी, विलास महाजन जे हमारे साथ अर्थतज्ञ आहेत त्यांचं देखील आता म्हणणं होतं की त्यांनी म्हटलं होतं की कुठेतरी समजा असं झालं की एखादा ज्वेलर जो आहे तो अशा प्रकारे पैसे घेऊन समजा त्यांनी पोबारा केला, अगर वो भाग गया तो फिर उसका जो नुकसान है वो ग्राहक को उठाना पड़ेगा और शायद इसीलिए जो है वो अमेंडमेंट सर की गई है. क्या कहना चाहेंगे उसके ऊपर विनोद जी? जैसे कि बता रहे बराबर है, तो उसके लिए कुछ गवर्नमेंट को कोई सब ज्वेलर को नहीं होगा, दूसरे ऐसा कोई इसका बीच का रास्ता निकालना चाहिए कुछ कि उसके बारे में पूरी जानकारी लेवे जो भी ज्वेलर है उसके बारे में और उसको वो स्कीम चालू करने की अनुमति मिले. मी कुमार जैन यांच्याकडे जातोय. कुमार जैन, आपण बघितलं की विनोदजी म्हणतात एक सुवर्ण मध्ये काहीतरी काढणं, कुठेतरी सेंटर पॉइंट काढणं गरजेचं होतं. काय तो सेंटर पॉइंट असू शकतो त्याविषयी जरा सांगा. एडवोकेट साहब ने जैसा कहा कि इसको हर ज्वेलर्स जो इसमें स्कीम में आता है वो एक बार रजिस्टर्ड हो जावे और रजिस्टर्ड होने के बाद में उसकी पूरी डिटेल सरकार के पास रहती है कि वो कितने एसेट के साथ में ये स्कीम में काम कर रहा है. कल उठ के एक छोटा ज्वेलर्स रहा जिसको 5-25-50 हजार या 5 करोड़ पे काम करता है और वो स्कीम लाके अगर 5-50 करोड़ या 100 करोड़ पे काम करता है तो वो हो सकता है कहीं ना कहीं जाके एक डिस्टर्ब वाली या सस्पिशियस हो सकती है. लेकिन अगर उसकी पूरी बायोडाटा और डिटेल सरकार के पास में हुए और वो स्कीम में अपने आप को इन्वॉल्व करके लोगों का और कस्टमरों का फायदा करता हो तो मैं नहीं समझता इसमें कोई बड़ा इश्यू हो सकता है. इसका मतलब कुमार जी आप मानते हैं कहीं ना कहीं तो खामियां रह गई थी, काही चुका अशा होत्या की त्याच्यामुळे हे अमेंडमेंट जे झालेले ते योग्य असं वाटतं कुठेतरी, म्हणजे पूर्ण नसलं तरी सुद्धा कुठेतरी हे गरजेचं होतं असं तुम्हाला देखील वाटतं? आता हे स्कीम वर्षापासून चालू आहेत, मोठे मोठे ज्वेलर्स त्याने करतात पण ते आता सरकारच्या मनात आता आले आहेत. ते हे सरकारची चुकी आहे, त्याने अगोदर बघून त्याचं काय अमेंड केलं असतं तरी आता संपूर्ण जे बँड लावला आहे ते आम्हाला वाटतं की त्याचं सरकार ज्वेलर्स लोक विरोध करणार आणि विरोध केला तरी सरकार परत ज्वेलर्स लोक रस्त्यावर येऊन त्याचा पूर्ण विरोध करणार. म्हणून सरकारला परत समजावा, हे जेवढं स्कीम ज्यांच्याकडे दिलेली आहेत जे चालू करतात त्यांना चालू करून ठेवून द्या, त्यांना रजिस्टर करा आणि त्यांची परत हे डिटेल घेऊन मग त्यांना परत करून द्यायचं. हे कोणीतरी अभ्यास केला नाही सरकारने आणि घाईघाईने निर्णय घेतला असा सरकारने कम्प्लीट असं वाटते घाईघाईने निर्णय केला, सडनली त्यांना असं पेमेंट केलं की ज्यांच्याकडे हा स्कीम आहेत ते स्कीम तुम्ही परत बँड करा आणि परत लोकांना पैसे द्या असं. आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीत. काय आपल्या हिंदुस्थानमध्ये 120 करोडची आबादी आहेत. हे 120 करोडला वेगळे वेगळे माणसं आहेत. कोणी 500 रुपये सेव्ह करतात, कोणी 5 लाख सेव्ह करतात. पण जे माणसं 500 आणि 1000 रुपये सेव्हिंग करतात त्यांच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन होता की ते लोक तसे त्याचे लहान लोक भी सोना घेऊ शकतात. आणि उसके लिए अपने एक हिंदुस्तान में ऐसा मानते हैं कि सोना किसी के घर में आता है एक बहुत बड़ा शुकुन मानते हैं. तो सरकार उस शुकुन को अपशकुन करना चाहती है, एक दिमाग में नहीं बैठता है. राइट, शकून को अपशकून करना चाहते असं तुम्ही म्हणताय. मी ॲडव्होकेट अमित कारखानीच यांना हे विचारतोय. अमित कारखानीच या अभ्यास न करता खूप पळून जाईल, धोका होईल म्हणून सरसकट सगळ्यांना ते लागू करणं, कुठेतरी सिस्टम मध्ये थोडे बदल केले असते तर खूप फायद्याची नाही वाटत सिस्टम? नाही, कसं आहे की हा विषय म्हणजे आपण फक्त एकाच अँगलने बघतोय सध्या तरी, पण आपण हे विसरतोय की सरकारने आता फक्त एवढंच केलेलं आहे की कायदा जो इनॅक्ट केलेला 2013 साली जो नवा कंपनीज ऍक्ट केलेला त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होती की 12% जास्त रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कोणीही इंटरेस्ट देऊ नये आणि 17% व्याज देत होत्या. आता कायदा हा मोठा का ज्वेलर मोठा? हा कायदाच मोठा नेहमी. त्याच्यामुळे आता जो लॉ ऑफ द लँड आहे, जो आज आता आपल्या कंपनीज ऍक्ट जो इफेक्टिव्ह आहे
आणखीन तो मान्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं Absolutely, याच्यामध्ये फक्त सरकारने एवढंच केलेलं आहे की फक्त करेक्शन केलेली आहे की, कारण कसं होतं की जर का सरकारने हे नियम नसते आणले तर या सगळ्या कंपन्यांची कामं बेकायदेशीर ठरली असती Right. आणि नंतर त्यांच्या विरुद्ध सरकारने कायदेशीर कारवाई केली असती तर हे लोक परत म्हटले असते की सरकार विच हंट करते म्हणून. म्हणजे हे दोन्हीकडनं दुतोंडीपणाचं लक्षण झालं असं नाहीये. याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्ही 12% जर का व्याज द्यायचं असेल तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आणि कंपनी ऍक्ट सेक्शन 73(1) मध्ये जी प्रोव्हिजन दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे द्यायचं असेल तर देऊ शकता तुम्ही. त्यांना मनाई केलेली नाहीये, पण ह्यांना त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये ते बसत नाहीये म्हणून ते त्यांना आवडत नाहीये खरं. पण ह्याच्यामध्ये तुमचं म्हणणं एक बरोबर आहे की ही स्कीम फार पॉप्युलर होती, सामान्य माणसाला त्याचा फायदा होत होता. पण असं आहे का की तुम्ही कायदा तेव्हा बदलणार का जेव्हा हजारो नागरिकांना जर का त्याचा तोटा झाला असता, जर का एखादी व्यक्ती अशी निघाली असती की ज्यांनी पैसे घेऊन पळून गेले असते तर मग तुम्ही परत सरकारला म्हटलं असतं की सरकारने कायदा केला नाही. मग आता कायदा केलाय तर ते फ्युचरमध्ये होऊ नये म्हणून केलेलं आहे त्यांनी. आपण तहान लागल्यावर विहीर खणाला जाऊ नये असं जुनी म्हण आहे. त्याच्यामुळे सरकारने जे केलेलं आहे हे सामान्य माणसाच्या हिताकरता केलेलं आहे आणि कायद्यामधली जी तफावत होती प्रॅक्टिकॅलिटी आणि लिगॅलिटी मध्ये जे डिफरन्स होता तो फक्त त्यांनी करेक्ट केलेला आहे. आणि जसं जैन साहेब म्हटले त्यांच्या ज्वेलर्स असोसिएशनने रिट पिटिशन केली आहे तर त्यांना हायकोर्टापुढे दाद मागू देत. जर का त्याहूनही जर का हायकोर्टाला वाटलं की हे चुकीचं आहे तर हायकोर्ट सरकारला नेसेसरी डायरेक्शन देऊ शकतात. त्याच्यामध्ये हे तर ओपन हे आहे, ट्रूथ आहे. त्याच्या मला वाटत नाही की डिसअपॉइंट व्हायची गरज नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही कारखान्याचं मांडलेला आहे, याच्यामध्ये त्याचं उत्तर आपण थेट घेणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चा अशीच सुरू ठेवणार. तर गोल्ड डिपॉझिट या योजना ज्या आहेत, स्कीम ज्या आहेत, त्यांना आता कुठेतरी चाप बसलेला आहे आणि त्याविषयी आपण चर्चा करतोय. मगाशी ऍडव्होकेट कारखान्याने खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला होता, त्याचं उत्तर आपण घेऊया तर कुमार जैन यांच्याकडनं. कुमार जैन, त्यांचा एक पॉईंट अत्यंत महत्वाचा होता की 12.5% खरं तर जो इंटरेस्ट रेट आहे तो द्यायला लागतो, मात्र 16-17% ज्वेलर्स द्यायला लागले होते, त्याला कुठेतरी चाप बसणं देखील गरजेचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला उत्तर काय? एडवोकेट सर का जो कहना एकदम सही है, लेकिन सवाल परसेंटेज का नहीं है कि भाई हम कस्टमर को 12% देते हैं या 16% देते. सवाल एक सिंपल सी स्कीम है कि भाई कस्टमर को अट्रैक्ट करने के लिए वो छोटे वर्ग जो हिंदुस्तान में 120 करोड़ में से वो छोटे वर्ग जो कि करीबन 60, 70, 80 करोड़ लोग हैं, उन लोगों के लिए एक अच्छी सी स्कीम रहती है कि वो अपना पैसा कहां से जमा करे. कल उनके घर में शादी आती है, एक पैसा पूरा निकाल के अगर वो तो पूरा अपना प्लान नहीं कर सकते, तो इस तरह की जो स्कीमें आती है, अब उसमें 12% मिलता है या 16% मिलता है. स्कीम सिंपल ऐसे ही रहती है कि आदमी 11 महीना तक डिपॉजिट करे, 12 महीना उसको फ्री मिले और इस बहाने वो अट्रैक्शन से वो लोग से जैसे माफ कीजिए, ऍडव्होकेट कारखानेने कहा वो इस बात से सहमत है. बघा, सगळ्यांना मान्य आहे की स्कीम खूप चांगली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कंपनी ऍक्ट खाली जर ते येत असेल तर मग जे काही नियम आहेत ते सगळे लागू होणं गरजेचं आहे ना, असं त्यांचा पॉइंट होता. मेरा कहना सिंपल यही है कि भाई इसमें जो कानून से, जो संविधान से, जो कि भाई आरबीआई जो दे रही है 12% तक ही आप इंटरेस्ट दो ताकि उसमें प्रॉब्लम हो, लेकिन कस्टमर के लिए ये एकदम सुविधाजनक है. और कानूनन देखा जाए तो मैं नहीं समझता हूं कि किसी को इंटरेस्ट अगर ज्यादा देना है तो उसमें किसी को भी प्रॉब्लम, आरबीआई को भी प्रॉब्लम हो सकता है. सवाल किसके देने वाले आदमी के फायदे का है और उसमें फायदा कस्टमर को पूरा फायदा हो जाता है. और स्कीम बहुत अच्छी थी. अभी भी आने वाले समय में अगर इसका विरोध होगा, और हमको विश्वास है पूरा कि हम इसमें जीत के आएंगे, क्योंकि इसमें आम पब्लिक के हित की बात है. और हम समझते हैं कि अगर हमको पूरे 11-12 महीने का 12% का इंटरेस्ट देते हैं तो 5,000 रुपए का हिसाब गिना जाए तो एक छोटा सा अमाउंट उसमें ऐड होता है, ज्यादा अमाउंट नहीं होता. 250-300 रुपए हमको इंटरेस्ट मिलता है और सामने हम 250 रुपए उसको फायदा दे देते हैं. इस प्रकार का कस्टमर का एक बड़ा अमाउंट हो जाता है और कस्टमर आराम से ज्वेलरी ले सकता है. पर क्या इस वक्त अब लोगों ने शुरू कर दिया आपके पास, क्योंकि जो कि ये स्कीम अब कंटिन्यू नहीं हो रही है, तो उसके ऊपर जो उपाय है वो शुरू कर दिया आपने? नहीं, बहुत सारे इसमें कानूनन मुद्दा है, तो कहीं ना कहीं जाके हमको सरकार का इसका विरोध करके कहीं ना कहीं जाके कोर्ट से के खिड़की से ही हमको इसका नियम लेना पड़ेगा या अनुसंधान लेना पड़ेगा. लेकिन हम समझते हैं कि जो अगर किसी के हित के फायदे की बात है तो सरकार को भी इस पे ध्यान देना पड़ेगा और सरकार ध्यान देगी और हम कोर्ट से जीत के आएंगे. कोर्ट में जीत के आएंगे. एक छोटासा ब्रेक घेऊ आपण. विलास महाजन यांच्याकडे नंतर मी जाणार आहे, विनोद जैन यांच्याकडनं देखील उत्तर घेणार आहे आणि अजून अर्थात आपण कारखाने यांच्याकडनं बाकी जे पैलू आहेत
कायद्याच्या नजरेतनं ते देखील आपण तपासून बघणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सोनं खरेदी करण्यासाठी ज्वेलर्स आणि कंपन्यांकडनं राबवल्या जाणाऱ्या योजनांवरती आता बारीक लक्ष राहणार आहे. कंपनी कायद्याच्या कक्षेत आता या योजना आल्यानं अनेक बड्या कंपन्यांनी तूर्त तरी या योजना बंद केल्यात. सोने व्यापारी मात्र या योजनेमुळे ग्राहकांचं नुकसान होईल असा दावा करतायत. सोन्याच्या खरेदीवर ज्वेलर्स कडून राबवल्या जाणाऱ्या योजनेवर सरकारच्या कंपनी व्यवहार खात्यानं निर्बंध आणण्याचे पडसाद आता उमटू लागलेत. या योजना आता पब्लिक डिपॉझिट स्कीम म्हणून ओळखल्या जातील. पण सरकारनं आता या योजनांना कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या योजनांचं भवितव्य अंधारात आलंय. ग्राहक मात्र सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत. पैसे वाले लोग होते वो बल्क में एक साथ ले लेते, लेकिन जिनको ऐसे सैलरी पे है वो लोग को ये इंस्टॉलमेंट वाली स्कीम उनके लिए ज्यादा अच्छी है सर. मतलब कि चलो उनको उसमें फायदा भी है. वो लोग फिर ये जो लगाते ना वो मेकिंग चार्ज उसमें भी फायदा रहता है उन लोग को. और ईयरली जो पैसा भरते हैं जैसे कि 11 महीने का भरा और 1 महीने का वो लोग डिस्काउंट देते हैं तो उनके लिए वो बेटर है. ग्राहक मोठ्या विश्वासानं आमच्याकडून सोनं खरेदी करतो. त्याला एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करणं शक्य नसल्यानं या योजना त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण त्यांना कठोर नियम लागू केल्यास कागदोपत्री काम वाढेल अशी भीती सोन्याचे व्यापारी व्यक्त करतायत. उन्होंने बोला है कि विदिन 2 महीने में वो बंद कर देंगे और जिनका भी डिपॉजिट है वो लोग उनको रिटर्न कर रहे हैं या तो उनके अगेंस्ट गोल्ड ज्वेलरी या गोल्ड दे रहे हैं. मतलब वो लोग कोशिश कर रहे हैं कि अपने कस्टमर को मैक्सिमम फायदा हो. पर अगर गवर्नमेंट इसमें अगर आती है अपने नॉर्म्स डालती है तो फिर मेरे को लगता नहीं है कोई ये चालू रखेगा. सरकार का यहाँ पे सोचना मेरे ख्याल से गलत हो जाएगा, क्योंकि मुंबई में, हिंदुस्तान में ऐसे लोग जो लोअर मिडिल क्लास के लोग हैं वो हमेशा ऐसा मानते हैं कि भी हम सेव कर धीरे से एक अमाउंट बनावे और साल भर के एंड में उसमें अगर कोई ज्वेलर्स ऐड करके कुछ अमाउंट करके ज्वेलरी देता है तो कहीं ना कहीं जाके एक फिक्स सेविंग उसकी जो होती है वहाँ ये सब कुछ आम आदमी के लिए एक बहुत बड़ा नुकसान का डिसीजन होगा. सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात असली तरी हा निर्णय अखेर ग्राहकांचं हित जपणाराच आहे याचाही विचार करायलाच हवा. ज्योती शिंगे, TV9 मराठी, मुंबई. आणि अर्थात सर्वंकष विचार जो आहे तो व्हायलाच हवा. विनोद जैन, कुमार जैन, ॲडव्होकेट अमित कारखानीस आणि विलास महाजन आपल्या बरोबर आहेत. अर्थतज्ञ आहेत विलास महाजन. त्यांना अजून काही त्रुटी दिसतात या सगळ्यामध्ये आणि ते समर्थन करतात खरं तर जो निर्णय झालेला आहे त्याचं. त्यांना थेट विचारा, विलास महाजन काय अजून काय आरोप आहेत? आरोपाचे माझे काही प्रश्न आहेत ते विचारायच्या अगोदर 2 गोष्टींकडे आपण लक्ष देऊया. जी, एक, सरकारला कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे जी सोन्यात खरेदी होते, गुंतवणूक होते ती कमी करायची. आपल्याच्या जो परकीय चलन तूट वाढलेली होती त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल की 12-13 मध्ये या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सोनं आलं, त्यामुळे तूट वाढली आणि त्याचा आपल्या त्याच्यावरती अर्थकारणावरती विपरीत परिणाम झाला. ह्या पद्धतीवरती जर चाप लावला तर ती तो आयात कमी होईल आणि त्याचा राष्ट्रीय अर्थकारण सुधारायला मदत होईल. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण ह्या योजनांना जो पाठिंबा मिळतो किंवा लोक जातात त्याचं एक महत्वाचं कारण आहे की सोन्याचे भाव गेले 2-3 वर्ष 4 वर्ष सतत चढे आहेत. जर हे भाव पडले जशी 2000 साली परिस्थिती निर्माण झाली होती तर अशा वेळी ह्या योजनांचं काय होईल हा रिस्क मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. तिसरा महत्वाचा, आज तुम्ही कोणालाही पैसे देता, डिपॉझिट देता, मग ते बँका असोत, पोस्ट असोत, कंपन्या असोत, तुमच्याकडून घेणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक ह्याला, गुंतवणूकदाराला किंवा गुंतवणूक भांडवल कंपन्यांना त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्या सेबी खात्याखाली असेल, कंपनी खात्याखाली असेल. राईट. अशा पद्धतीने ज्या सोनारांकडे आम्ही पैसे देतो तर त्यांची पूर्ण माहिती गिरायकांना मिळालेली असते का